हॅलो स्टुडंट्स, आज आपण सायन्सचा पार्ट 2ला स्टडी करतोय. त्यातला फर्स्ट चॅप्टर आहे द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. आता हे तुम्ही गेल्या वर्षी जे शिकलेलं आहात, क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दिस सिस्टीम वॉज प्रपोज बाय द रॉबर्ट विटाकर इन 1959. पुन्हा आपण एकदा हे सगळं रिकॉल करूया. आता तुम्हाला माहिती आहे द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी क्लासिफाईड इंटू द टू पार्ट, दॅट इज द प्रोकॅरियोटिक अँड द यूकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? दॅट इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द सेल न्यूक्लियस, डिस्टिंक्ट न्यूक्लियस विदाउट अ न्यूक्लियर मेम्ब्रेन्स. अँड द किंगडम इज अँड मोनेरा. आणि याचे सगळ्यात उत्तम उदाहरण जे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती ते म्हणजेच बॅक्टेरिया. म्हणजे प्रोकॅरियोटिकमध्ये सगळे बॅक्टेरिया येतात. दुसरं आहे यूकॅरियोटिक सेल. त्याच्याबरोबर थोडंसं वेगळं आहे. म्हणजेच काय तर सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियर सेल मेम्ब्रेन इज अन वेल डेव्हलप्ड इन दिस यूकॅरियोटिक सेल. Then eukaryotic cell again classified into the two parts, that is the unicellular and the multicellular. Unicellular म्हणजे it is a made up of only the one cell. तुम्हाला सगळ्यांना एक्झाम्पल माहिती आहे, अमिबा, युग्लिना ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि याचं किंगडम आहे प्रोस्टिस्टा. याचं किंगडम आहे, सेकंड किंगडम आहे प्रोस्टिस्टा. पहिलं किंगडम आपण बघितलं मोनेरा, यूसेस आहे प्रोस्टिस्टा. ह्याच्यामध्ये अमिबा, युग्लिना, all the function can be carried out by the single cell. And you know that multicellular means the living organism made up of more than one cell. It is called as a multicellular. आता multicellular organism can be divided into the two parts, that is with a cell wall and without a cell wall. आता with the cell wall मध्ये तुम्हाला माहिती आहे ते कॅन बी अगेन क्लासिफाईड इंटू द ऑटोट्रॉप्स अँड द हेटरोट्रॉप्स. आता ऑटोट्रॉप्समध्ये तुम्हाला माहिती आहे की ऑटोट्रॉप्स मीन्स द किंगडम इज अन प्लांटी अँड हेटरोट्रॉप्समध्ये किंगडम इज अन फंगाय. आता ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम which can prepare their own food with the help of the sunlight, water and carbon dioxide. So all the plants is include this planty. Again there is the heterotrophs. Heterotrophs means the living organism which depend upon the other for their nutritions. म्हणजे ते स्वतःचं अन्न तयार करत नाही, तर फॉर द न्यूट्रिशनसाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. अँड विदाउट सेल वॉल इज अ कॉल्ड ॲज अ. त्याच्यामध्ये किंगडम येते ॲनिमिलिया. काय आहे? ॲनिमिलिया. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्यासारखे सजीवांचा समज मीन्स ह्युमन बिंग, दीज आर इन्क्लूड इन दिस टॉपिक. आता आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आताच बोलत होते की ऑटोट्रॉपिक्स म्हणजे काय सांगितलं. आता आपण बघूया द बेसिक कन्सेप्ट फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द बेसिक्स फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता हे काही बेसिक कन्सेप्ट आहे फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कोणकोणते आहेत ते आपण बघूया. आता हे क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आता आपण अभ्यास करणार द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. आता हे क्लासिफिकेशन ऑफ द प्लांटसाठी कोणकोणत्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण बघूया. आता फर्स्ट जी बेसिक कन्सेप्ट आहे फर्स्ट आहे प्रेझेन्स और absence of organ. Means the first criteria त्यांनी प्रेझेन्स ऑफ द absence of the organs means तुम्हाला माहिती आहे की प्लांटचे जे आहेत ते ऑर्गन्स आहेत. फॉर एक्झाम्पल रूट आहे, स्टेम आहे, फ्लॉवर आहे, सीड्स आहेत. तर काहीमध्ये जे ऑर्गन्स आहेत काहीमध्ये आहेत म्हणजे प्रेझेन्स ऑफ द absence of the organ. Second criteria that is a separate conducting tissue. Means organ also the presence or absence of the separate conducting tissue. आता तुम्हाला माहिती आहे कंडक्टिंग टिश्यू मीन्स इन द प्लांट देर इज अ टिश्यू. तुम्ही नाव ऐकलं असेल दॅट इज अ झायलेम अँड द फ्लोएम विच कॅन बी कंडक्ट द वॉटर and the food from the one part of the body to the
अनदर पार्ट्स ऑफ द बॉडी, म्हणजे त्यांच्यामध्ये सेपरेट कंडक्टिंग टिश्यू आहेत की नाही त्याच्यावरून आपण क्लासिफिकेशन करू शकतो. सेकंड इन द प्रेझेन्स ऑफ द अब्सेन्स ऑफ द सीड्स, म्हणजे त्या प्लांटला सीड्स आहेत का नाही. आता सपोज काही प्लांटमध्ये सीड्स असतील, मीन द सीड्स आर द प्रेझेंट्स. If the seeds are the present, the seeds are enclosed in the fruit or not. म्हणजे काहीच्या ठिकाणी सीड्स जे आहेत they are enclosed. or not. म्हणजे फॉर द हायर लिव्हिंग प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये जर सीड प्रेझेंट असेल तर सीड जे आहे विच इज एनक्लोज इन टू द फ्रूट ऑर नॉट, म्हणजे काहींमध्ये एनक्लोज फ्रूट आहे काहींमध्ये नाही आहे. त्याचप्रमाणे द सीड्स हॅव इन द नंबर ऑफ द कॉटिल्युडन. म्हणजे ह्या बेसिसवर आपण प्लांटचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यानंतर you know that 1883 the scientist, the name will be the Eacher, that is a botanist who was a botanist who can classify this plant into the two subkingdom, that is the cryptogams and the phenerograms. म्हणजे त्यांनी दोन ह्याच्यामध्ये हे केलेले आहे. आता हे बेसिक कन्सेप्ट आपण यूज करतो क्लासिफिकेशनसाठी, परंतु जे फर्स्ट क्लासिफिकेशन केलेलं बॉटनिस्ट जो होता त्याचं नाव आहे ईचर्स, आणि त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे प्लांटचं ऑन द त्याचे दोन सब किंगडम त्यांनी केलेले आहे, दॅट इज अ क्रिप्टोग्राम्स अँड द पीनाग्राम्स. आता तुम्ही म्हणाल क्रिप्टोग्राम्स आणि फिनारोग्राम्स मी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आता क्रिप्टोग्राम म्हणजेच काय? Cryptogams means those plants which do not have the flower, fruits, seeds on these parts do not have. These are called as a cryptograms. म्हणजे असा प्लांट की त्याच्यामध्ये त्या प्लांटला फ्लॉवर्स नाही, फ्रूट्स नाहीये, असे कोणतेही पार्ट्स नाही, त्याला म्हटलं जातं क्रिप्टोग्राम्स. And the plant bearing the reproductive organ means seeds, all these things is called as an phenerograms. तर आता आपण क्रिप्टोग्राम्स मध्ये बघूया. तर क्रिप्टोग्राम कॅन बी have the three divisions. म्हणजे मेन किंगडम क्लासिफिकेशनचं दोन सब किंगडम केले, दॅट इज द क्रिप्टोग्राम्स अँड द पीनारोग्राम्स. आता ह्याचे तीन डिव्हिजन्स आहेत क्रिप्टोग्रामचे. आता कोणकोणते ते मी सांगते. डिव्हिजन आहे हॅलोफायटा, सेकंड Bryophyta, and third will be the Pteridophyta. आता पहिलं आपण ब्रायोफायटा बघूया. तर तुम्ही जनरली ऑब्झर्व इन द रेनी सीझन, म्हणजे आत्ताच्या सीझन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर वेन देर इज अ ponds will be the form because of the rain waters, and you can see some algae in it. म्हणजे ग्रीन असा सबस्टन्स तुम्ही फ्लो होताना बघता, आणि तुम्ही त्याला म्हणता की नाही, त्याला आपण मराठीमध्ये शेवाळ असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला अलगी असं म्हणतो, बरोबर आहे. मीन्स आणि मला वाटतं त्याचं तुम्ही आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये ते बघितलेलं पण असेल, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलरचे असे क्लोरोप्लास्ट वगैरे तुम्ही बघितलेला आहे. त्याचा समावेश जो होतो तो कशामध्ये होतो? थॅलोफायटामध्ये. कशामध्ये होतो? थॅलोफायटामध्ये. आता थॅलोफायटामध्ये काय आहे की हे जे प्लांट्स आहेत विच कॅन बी मेनली ग्रोज इन टू द वॉटर. द मेन फंक्शन आहे दॅट इज अ ग्रोज इन टू द वॉटर. द वॉटर मे बी द फ्रेश वॉटर और द सलाइन वॉटर, एनी वॉटर यू कॅन से. आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे डू नॉट हॅव एनी ऑर्गन्स, मीन्स याला कोणत्याही प्रकारचे ऑर्गन्स नाही आहे.
as a root like, stem like, leaves like, flower like, they do not have any organs. It have the presence of the suppose they are autotropics, then it have the chlorophylls. म्हणजे जर ते ऑटोट्रॉपिक्स असतील, they have the chlorophyll. Means the presence of the chlorophyll in it. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती आहे की अल्गी इज अ शोज इन द डायव्हर्सिटी फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम टू द लार्ज इन साइज, मायक्रो साइज टू द लार्ज साइज. यू कॅन सी मीन्स दे आर युनिसेल्युलर also and also they have the multicellular. आता हे जे फॉर एक्झाम्पल तुम्ही बरेच स्टडी केलेले आतापर्यंत, दॅट इज अ स्पायरोगॅरा, यू नो दॅट इज अ स्पायरोगॅरा आहे, युलॅथ्रिक्स आहे, उल्वा आहे, सर्गॅसम आहे. या सगळ्या अल्गींचा समावेश त्याच्यामध्ये होतो थॅलोफायटा. म्हणजे मी जे सांगितलेलं आहे ते अल्गीविषयी सांगितलेलं आहे. मीन्स दे आर मेनली ग्रो इन द वॉटर मे बी द फ्रेश वॉटर ऑर द सलाईन वॉटर. सेकंड मीन्स दे डू नॉट हॅव द ऑर्गन लाईक रूट, स्टेम, फ्लॉवर्स, यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे ऑर्गन्स नाही. इन द अल्गी दे हॅव द ऑटोट्रॉपिक बिकॉज ऑफ दे हॅव द क्लोरोफिल इन इट, त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहेत. अँड दिस अल्गी आर द different size, that is from the these are the from the unicellular up to the multicellulars, and they have the microscopic and the large in size also. हे लक्षात घ्या. आता in this Thallophyta there is another that is there is another thing is there, sir, that is very these are different types called as a fungi. मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं होतं fungi, बरोबर आहे, which is an heterotrophic region depend upon the other living organism for their nutrition, like yeast आहे, mold आहे, but they do not have the chlorophylls. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, these are plant having the soft and the fiber like. हे जे प्लांट आहेत ते कसे असतात, सॉफ्ट आणि फायबर आहे. तुम्हाला माहिती आहे अल्गीला तुम्ही हात शेवाळ हातामध्ये जरा सॉफ्ट असतात आणि त्या फायबर लाईक जे थ्रेड्स असतात त्याचे. आलं लक्षात. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला डायग्राम जी दिलेली आहे ह्याची स्पायरोगॅराची ती तुम्ही काढायची, कारण ती बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली जाते. आता मी तुम्हाला यावेळी नोट्स पाठवणार नाही आहे, तुम्ही पुस्तक वाचायचं आहे आणि तुम्ही तुमच्या नोट्स मात्र तुम्ही तुमच्या हा धडा वाचून काढायचा आणि शिवाय ती स्पायरोगॅराची तुम्ही आकृती पण काढायची आहे. थँक्यू.